मध्य पूर्वेतील तणाव वाढत असताना एक प्रश्न सातत्यानं विचारला जातोय, तो म्हणजे इराण हा इस्रायल आणि अमेरिकेशी संघर्ष करतोय, हल्ले करतोय, लढतोय, मग तो इतर मुस्लिम देशांवर कारवाई का करतोय, त्यांच्यावर का हल्ले करतोय? याचं उत्तर भावनेत नाहीये, तर ते रणनीतीत आहे. आखाती प्रदेशातील काही देश जसे की संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कतार आणि कुवेत हे वर करणी मुस्लिम राष्ट्र असली तरी त्यांच्या भूमीवर अमेरिकेची मोठी लष्करी उपस्थिती आहे. बहरीनमध्ये अमेरिकेच्या नौदलाचा मोठा तळ आहे. कतारमध्ये अमेरिकेचा सर्वात मोठा एअर बेस आहे. UAE मध्येही अमेरिकन सैन्य तैनात असतं. म्हणजे समीकरण स्पष्ट आहे. इराण जर या देशांना टार्गेट करतोय तर तो प्रत्यक्षात अमेरिकेच्या प्रभावाला आव्हान देतोय. इराणला माहिती आहे की तो थेट अमेरिकेच्या मुख्य भूमीवर हल्ला करू शकत नाही, पण तो अमेरिकेच्या भागीदारांवर दबाव निर्माण करून वॉशिंग्टनला थेट संदेश देतोय. ही सरळ सरळ लष्करी चकमक नाहीये, हा अप्रत्यक्ष दबावाचा खेळ आहे, प्रॉक्सी वॉर आहे. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे अर्थव्यवस्था. आखाती देशांची आर्थिक रचना ही स्थैर्यावर आधारित आहे. व्यापार, विमान वाहतूक, परदेशी गुंतवणूक आणि ऊर्जा बाजार यावर अवलंबून आहे. जर या भागात अस्थिरता वाढली तर त्याचा जागतिक परिणाम होतो. इराण हेच साध्य करू पाहतोय, प्रादेशिक अस्थिरतेतून आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करणे. यात आणखी एक घटक आहे, आणखी एक फॅक्टर आहे, तो म्हणजे प्रादेशिक प्रभावाचा. इराण स्वतःला या भागातली प्रमुख शक्ती म्हणून स्थापित करू इच्छितो. त्यामुळे तो केवळ इस्रायल पुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण आखाती पट्ट्यात आपली उपस्थिती दाखवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश म्हणजे इराण जगाला दाखवू इच्छितोय की तो वेढ्यात पडलेला असला तरी निष्क्रिय अजिबात नाही, त्याच्याकडे प्रत्युत्तर देण्याची क्षमता आहे आणि तो केवळ बचावात्मक भूमिका घेणार नाही. म्हणून स्पष्ट आहे की हा संघर्ष शिया सुन्नी नाहीये, धार्मिक एकतेचा नाहीये किंवा मुस्लिम राष्ट्रातील अंतर्गत भांडणाचा विषय नाहीये. हा सामरिक दबाव आहे, आर्थिक परिणाम आणि प्रादेशिक वर्चस्व यांचा गुंतागुंतीचा खेळ आहे. मध्य पूर्वेत जे घडतंय ते सीमित नाहीये, त्याचे परिणाम जागतिक आहेत आणि म्हणूनच हा संघर्ष केवळ स्थानिक नाहीये, तर तो आंतरराष्ट्रीय समीकरण बदलणार आहे.